राज ठाकरेंच्या मनसेने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय। मात्र मनसे कुणाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता कायम आहे। आज होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत। मनसेला आघाडीत घेण्यासाठी एनसीपीचे नेते अजित पवार हे आग्रही होते, मात्र काँग्रेसने याला विरोध केलाय। मनसेला आघाडीत घेतल्यास मुंबईतील उत्तर भारतीय आणि यूपीतल्या काँग्रेसच्या मतपेटीवरती परिणाम होईल अशी भीती काँग्रेसला वाटते। रेल्वे भरतीमध्ये बाहेरच्यांना येऊ देऊ नका असं आवाहन करणारी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे। रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींनाच नोकरी मिळेल आणि बाहेरचे घुसणार नाहीत यावर लक्ष ठेवा असं राज ठाकरेंनी म्हटले। आगामी काळामध्ये रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी ही भूमिका मांडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात आज ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। दुपारी अकलूजमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे। मात्र आपल्याऐवजी मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली। तसं न झाल्यास ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री 1:45 सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत। गोव्याच्या साखळी मतदारसंघातून प्रमोद सावंत 2 वेळा निवडून आलेत। डॉक्टर प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। आज मैंने शपथ लिया है और पूरा एक गवर्नमेंट 3 साल की जिम्मेदारी जो पूरा करना है, स्टेबिलिटी, सभी अलायंस को साथ लेके चलना है और जितने सारे काम इनकम्प्लीट है उनको कंप्लीट करना, ये सारी जिम्मेदारी पहले मुझे लगता है मैं मनोहर पर्रिकर जितना काम नहीं कर सकूंगा, लेकिन डेफिनेटली मैं प्रयास रहेगा कि जितना ज़्यादा हो सके उतना काम करें, ये मेरा प्रयास रहेगा। मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजकारण सुरू केले। पर्रिकर राफेलचे पहिले बळी आहेत असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केले। दिल्लीतील राजकारण न आवडल्यामुळे ते गोव्यात परतले असा दावाही त्यांनी केला। राफेलच्या बोलणी सुरू झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पर्रिकरांनी दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले। ते परत कधी दिल्लीला गेलेच नाहीत। त्यांच्या मनातल्या वेदना ह्या अनेक मित्रांजवळ त्यांनी बोलून दाखवल्या होत्या। आता मरणानंतर कोणावरती बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी आहे। गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मध्यरात्री गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीनंतर राजकारणाला सुरुवात झाली। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विट करत या नियुक्तीवरती टीका केली आहे। निदान पर्रिकरांच्या अस्थींचं विसर्जन होईपर्यंत तरी भाजपने वाट पाहायला हवी होती असं ट्विटमध्ये निरुपम यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातून प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। प्रयागराजमध्ये गंगापूजन करून प्रियंकांनी मोदी सरकार विरोधातल्या परिक्रमेला सुरुवात केली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या गंगा यात्रेमध्ये प्रियंका गंगाकाठच्या रहिवाशांशी संवाद साधणार आहेत। आपकी समस्याओं को सुलझाना चाहिए। जो जिन वर्गों का प्रतिनिधित्व नहीं है उनको आगे बढ़ाना चाहिए। जो कमजोर हैं उनकी मदद करनी चाहिए, लेकिन ये जागरूकता किसी नेता में नहीं आएगी। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी देखील ट्विटर हँडलवरती आपल्या नावाच्या आधी चौकीदार हा शब्द जोडला। यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। चोरी करताना मोदी पकडले गेलेत आणि त्यामुळे आता त्यांनी देशाला चौकीदार बनवलंय असा टोला राहुल गांधींनी लगावलाय। पूरा हिंदुस्तान चौकीदार, मगर पकड़े जाने से पहले
पूरा हिंदुस्तान चौकीदार नहीं था। पकड़े जाने से पहले सिर्फ नरेंद्र मोदी चौकीदार था। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि मायावतींमध्ये चांगली जुंपली आहे। काँग्रेस सोबत कोणतीही आघाडी झाली नाहीये। काँग्रेसने बसपा संबंधी अफवा पसरवू नयेत असं ट्विट मायावतींनी केले। बसपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडू नये असं आवाहन मायावतींनी यावेळी केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची 5वी यादी प्रसिद्ध केली आहे। 5व्या यादीमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप 56 उमेदवारांचा समावेश आहे। काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 5व्या यादीमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी जंगीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे।